संध्याकाळच्या वेळीचा स्वयंपाक करायला कंटाळा येतो, तर असं कधी कधी वाटतं की शॉर्टकट बनवावं. तर आज मी मस्त गरमागरम वरणातल्या चकोल्या बनवते. तर बाहेर पाऊस पडत असताना अशा गरमागरम खायला खूप मजा येते आणि पौष्टिक पण आहे. चला मग पटकन ही शॉर्टकट रेसिपी बनवूया. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, जिरे घालूया आणि कढीपत्ता घालायचा आहे. आणि इथे मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. नंतर इथे थोडीशी हळद घालायची आहे आणि छान अशी फोडणी खमवून परतली की इथे आपण सुकं खोबरं बारीक केलेलं घालायचं आहे. नंतर इथे मी तुरीची, मुगाची, टोमॅटो घालून डाळ मस्त शिजवून घेतलेली होती कुकरला, ती घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. आणि इथे आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आपण लाल मिरची पावडर, गरम मसाला अगदी थोडासा घालायचा आहे, कारण की वरणातल्या चकोल्या बनवते. आता इकडे वरणाला उकळी येईपर्यंत इकडे आता आपण थोडीशी जाडसर अशी चपाती लाटायची आहे. सकाळी मी चपाती करायला कणिक मळलेली होती, त्यातील ही कणिक उरलेली आहे. त्याचाच आज मी हा मेनू मस्त बनवते, संध्याकाळच्या वरणातल्या चकोल्या. तर डायमंड शेपमध्ये अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशा. आता इकडे उकळी आली आहे का बघूया. तर उकळी आलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. आणि उकळ्या आल्यानंतर आपल्याला ह्या चकोल्या घालायच्या आहेत. तर चकोल्या सर्व घातल्यानंतर आपल्याला एकसारखं पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून ह्या चकोल्या मस्त शिजवून घ्यायच्या आहेत. एक 2-3 मिनिटे लागतात, जास्त वेळ काही लागत नाही. वरतून आपल्याला आता कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी पातळ ठेवायची आहे चकोल्या, म्हणजे ते खाताना खूप छान टेस्टी त्याचा रस्सा लागतो. उकळी मस्त दणकून आलेली आहे आणि गरमागरम हे खायला खूप मजा येते. पाऊस बाहेर पडत असताना अशा गरमागरम त्याचा रस्सा असतो, तो खूप छान लागतो आणि वरणातल्या चकोल्या ह्यानं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. पावसाळा चालू आहे, गरमागरम शॉर्टकट रेसिपी.